नमस्कार मित्रांनो, आज आमचा तिसरा दिवस आहे हिमाचल ट्रिपचा आणि आज आम्ही इथून निघणार आहोत ओल्ड मनाली मधून आणि जाणार आहोत कसोलला। वाटेमध्ये आम्ही बऱ्याच ऍक्टिव्हिटीज करणार आहोत आणि मी असं ऐकलंय की इथून जो कसोलकडे जाणारी वाट आहे ती अतिशय सुंदर आहे। तर आम्ही तर खूप छान अनुभव घेणार आहोत आणि आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत इथलं सौंदर्य आमच्या कॅमेराद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा। तर चला आमच्या सोबत कसोल ट्रिपसाठी। कसोल ट्रिपची सुरुवात केली। वाटेत डोबीजवळ ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजसाठी खूप पर्याय होते। तिथे आता वॉटर राफ्टिंग आणि पॅराग्लायडिंग सोबत हॉट एअर बलूनची ॲक्टिव्हिटी सुद्धा सुरू केली आहे। मला ना इथे एक खास गोष्ट दिसली आहे। म्हणजे ठिकठिकाणी आम्ही बघतोय ना, इथे थोड्या थोड्या अंतरावर असे हे पाईप आहेत, त्याच्यामधून पिण्याचं पाणी आपल्याला मिळतं आणि हे पाणी एकदम शुद्ध डोंगरातून आलेलं पाणी आहे। म्हणजे ज्याच्यासाठी आपण पैसे देतो मुंबईला मिनरल वॉटर म्हणून। भारी आहे ना? गार गार आहे भरपूर, मस्त आहे। कसोलला जाताना वाटेत आम्ही पॅराग्लायडिंगचा थरार अनुभवला। इथले पॅरा रायडर्स सर्टिफाईड रायडर्स आहेत आणि खूप अनुभवी आहेत। सर्व तयारी करून आम्हीही पॅराग्लायडिंगसाठी सज्ज झालो। उंचावरून खाली बघताना पोटात गोळाच फिरत होता। पॅराग्लायडिंगसाठी ते आम्हाला एका उंच पर्वताच्या टोकावर घेऊन गेले। दोन दिवस ज्या पर्वतांच्या पायथ्याशी आम्ही फिरत होतो, आज त्यांच्या वर आलो होतो आणि इथून दिसणारा नजारा अविस्मरणीय होता। अखेर डोंगराच्या कड्यावरून दरीत भरारी घेतली। चारही बाजूंनी दिसणारा उत्तुंग पर्वत आणि खाली दिसणारी खोल दरी, हे दृश्य बघत हवेत तरंगताना जणू आभाळात गरुडाप्रमाणे स्वच्छंद भरारी घेत आहोत असा आभास होत होता। अतिशय रोमांचक आणि अविस्मरणीय अनुभव होता तो। पुढे कसोलकडे वळलो। खळखळ वाहणाऱ्या पार्वती नदीची गाज ऐकत आणि निमुळत्या वळणांचा थरार अनुभवत आम्ही अखेर पोहोचलो आमच्या कसोलच्या रिव्हर कॅम्पला। कसोलमध्ये रिव्हर कॅम्पचे खूप पर्याय आहेत। आम्ही जिथे थांबलो होतो त्या कॅम्पचे नाव चलो कसोल असे होते। इथले कॉटेजेस फार नीटनेटके होते। आणि इथला परिसर रात्री खूप छान सजवला होता। रिव्हरसाईड कॅम्पिंग आणि नाईट लाईफ ही कसोलची खासियत आहे।
गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आमचा हिमाचल ट्रिपचा चौथा दिवस आहे आणि आम्ही कसोलमध्ये आहोत. माझ्या मागे तर तुम्हाला एवढा सुंदर नजारा दिसतच असेल. इथल्या वातावरणाबद्दल सांगायचं झालं तर आता सकाळची वेळ आहे आणि इथली सकाळ इतकी सुंदर आहे ना. मी आता मस्त नदीच्या किनाऱ्यावर बसली आहे आणि इथले डोंगर तुम्ही बघू शकता. इतके भक्कम डोंगर आहे आणि त्यातून हा दुधाळ वाहणार नदीचं पाणी. खरंच खूप भारी मजा येते. सकाळचा नाश्ता करून आम्ही निघालो मणिकरण या स्थानाला भेट देण्यासाठी. इथे जाण्यासाठीची वाट अप्रतिम होती. हॅलो, आता आम्ही आलो आहोत मणिकरण गुरुद्वारामध्ये आणि इथली एक खासियत आहे की ही जी गुरुद्वारा आहे ना, त्याच्या आवारामध्ये गरम पाण्याचे कुंड आहेत आणि असं म्हणतात की त्या गरम पाण्याच्या कुंडामध्ये आंघोळ केल्याने, त्या पाण्याने आंघोळ केल्याने सगळे त्वचेचे रोग निघून जातात. चला तर मी तुम्हाला दाखवते. आता आतमध्ये व्हिडिओ करायला मिळतोय का मी बघते आणि जर असेल तर मी तुम्हाला नक्की दाखवेन. पुलावरून पुढे आलो. खाली दुधाळ पार्वती नदी वाहत होती. थोडा वेळ पुलावर उभे राहून निवांत नदीचा खळखळाट ऐकला. गुरुद्वारामध्ये दर्शन घेऊन पुढे एक लहानशी गुहा होती. याची खासियत अशी की बाहेरचे वातावरण इतके थंड असून देखील या गुहेतील तापमान मात्र गरम होते. बरेचसे लोक या गुहेमध्ये हिलिंगसाठी बसले होते. त्यानंतर पुढे मणिकरण इथल्या महादेव मंदिरात दर्शन घ्यायला गेलो. इथली एक खासियत आहे, या मंदिराच्या आवारात गरम पाण्याचे कुंड आहे आणि या कुंडामध्ये आपण आपला प्रसाद स्वतः शिजवून घ्यायचा असतो. आम्ही देखील प्रसादाचे तांदूळ आणि चणे या कुंडात शिजवून घेतले. इथे आंघोळीसाठी सुद्धा स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी गरम पाण्याचे वेगवेगळे कुंड आहेत. असे म्हणतात की इथल्या पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेचे रोग निघून जातात. मणिकरणहून परत येताना कसोलच्या बाजारात थोडा फेरफटका मारला. तिथे हिप्पी जॅकेट्स, ड्रीम कॅचर आणि हेम्पच्या भेटवस्तूंचे खूप पर्याय आहेत. खरेदी करून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. आज आम्ही अनुभवणार होतो हिमाचलमधील एका लहानशा गावातील सुशेगाद दिवस. कसोलच्या जवळच असलेल्या जरी या गावामध्ये आमचा आजचा मुक्काम होता. उंच पर्वत आणि या घाटामध्ये दिसणारी हिमाचल पद्धतीची घरे पाहून आमचा उत्साह आणखी वाढला होता. हॅलो, आमचं आता मणिकरणचं दर्शन झालेलं आहे आणि तिथून आम्ही निघालो. इथे कसोलच्या शेजारीच एक लहानसं गाव आहे, जरी नाव आहे त्याचं. आणि या गावामध्ये आम्ही आज ना टिपिकल हिमाचली स्टे आम्ही अनुभवणार आहोत. तर इथे या गावामध्ये आम्ही एक हिमालयन घरामध्ये राहणार आहोत. हे ट्री हाऊस आहे. तर मी तुम्हाला दाखवते ही जागा कशी आहे. आणि लिटरली आम्हाला एवढे 2 दिवस आम्ही जे डोंगर बघत होतो त्या डोंगराच्या वर आज आम्ही आहोत. तर मी तुम्हाला आता दाखवते इथला नजारा कसा आहे. चला तर माझ्यासोबत. या होमस्टेची संपूर्ण रचना लाकडी होती.
निवांत बसून समोर दिसणाऱ्या हिमालयाला डोळ्यात सामावून घेतलं. या ट्री हाऊसची रचना त्यांनी फारच सुंदर केली होती. आणि ही रचना करताना झाडाला काही त्रास होऊ नये याची त्यांनी खात्रीने काळजी घेतली होती. इथल्या बाल्कनीत बसून निवांत दुपारचा वेळ घालवला. आजचा दिवस फक्त सुशेगात घालवला. निसर्गाच्या सान्निध्यात, पक्ष्यांच्या किलबिलाटात, सूर्यास्ताच्या रंग बदलणाऱ्या छटांचे सौंदर्य अनुभवले. आत्ताच सूर्यास्त झालेला आहे आणि जसं जसं सूर्यास्ताची वेळ जवळ येत होती टेम्परेचर ड्रॉप व्हायला लागले आणि थंडी खूप वाढली आहे. पण खूप मजा येते इथे फिरायला. त्याची ती टिपिकल पद्धतीची घरं दिसत आहेत, मुलं खेळत आहेत. ही खरं तर जी झाडं दिसत आहेत ना, ही सफरचंदाची बाग आहे. आणि मागे बघा सूर्यास्ताच्या छटा किती सुंदर दिसत आहेत. हे बघा माझ्या मागे जी दिसतात ना छोटी छोटी सुकलेली झाडं दिसत आहेत, ती खरं तर सफरचंदाची बाग आहे. पण या सीझनमध्ये कसं स्नोफॉल एकदा झाला ना, हिमवृष्टी झाल्यानंतर ही झाडं सुकतात आणि मग सीझनमध्ये पुन्हा बहरतात. आणि त्याच्या मागे बघा डोंगरा आड सूर्यास्ताच्या छान बदलणाऱ्या रंगाच्या छटा दिसत आहेत. खूपच सुंदर दृश्य आहे. पण थंडी पण जबरदस्त आहे आता. वाटेत आम्हाला त्या गावातल्या एक हिमाचली मावशी भेटल्या. त्यांच्याशी गप्पा मारताना वाटले जणू बऱ्याच वर्षांची ओळख आहे. त्यांनी त्यांच्या गावामध्ये सफरचंदाची बागायत कशी होते ह्याची माहिती आम्हाला सांगितली. आणि आम्ही निघताना तर चक्क त्यांनी स्वतःच्या बागेतले ताजे ताजे सफरचंद आम्हाला आणून दिले.
काकूंनी आम्हाला आता इथल्या त्यांच्या शेतामधले ताजे ताजे सफरचंद आणून दिलेले आहेत. खरंच इथल्या लोकांचं मन सुद्धा ना इथल्या हिमालयासारखंच प्रचंड मोठं आहे आणि मी पहिल्यांदा असे ताजे सफरचंद खाणार आहे. पण त्यांनी आम्हाला सांगितलंय की हे आत्ता संध्याकाळी, कारण आता थंडी आहे ना, तर उद्या दुपारी ते म्हणाले ऊन पडल्यानंतरच खा म्हणून. रात्र झाली तशी थंडी वाढू लागली. मग या रात्रीच्या झोंबणाऱ्या थंडीमध्ये मस्त शेकोटीजवळ बसून ऊब घेतली. नमस्कार मित्रांनो, तर आता आमची ट्रिप संपायची वेळ झालेली आहे आणि आम्ही परतीसाठी निघालो आहोत. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला सुद्धा जर तुमची मनाली ट्रिप स्वतःहून प्लॅन करायची असेल, अगदी कुठलं बाहेरून पॅकेज न घेता आणि अशीच धमाल मजा करायची असेल तर त्यासाठीचा व्हिडिओ आम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे, तर तो नक्की बघा. भेटूया आमच्या पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत फिरत राहा आणि मजा करा, कारण भटकंतीतच खरी मजा आहे. बाय.